गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. प्रियांकावर बघ, प्रियांका खाली बघून चालली. आज मी आणलेला आहे गोप्रो. बघा, गोप्रो आणला आहे आणि गोप्रो आणायचं रिझन म्हणजे हा आयफोन चाललेला आहे आपला. नवीन आयफोन येणार आहे माझ्याकडे, नवीन आयफोन 17 प्रो मॅक्स 1 TB घेतोय मी. 16 प्रो घेते. प्रियांकाचा मी घेणार आहे यूज करायला, कारण प्रियांका काही यूज करत नाही आहे. 1 वर्ष वापरला तिने, आता मी वापरणार. अजून 1 वर्ष झालं, कारण त्याला 3 कॅमेरे होते, तरी तू यूज करत नव्हती. बघा आता मित्रांनो, मी प्रियांकाची कशी मालिश करतोय. हां, मी सांगितले तसं करणार ना. मग कसं सांगणार? असंच ना? बरोबर ना? वरती जाऊन देऊ का? सरळ कर दोन्ही. आता प्रियांका माझी करणार आहे मालिश. भारी वाटते. झालेली आहे जिम गाईज. जातो घरी आता. 8:57 झालीत आणि आजचा प्लॅन असा आहे की आम्हाला जायचं आहे फॅशन स्ट्रीट कॅम्पामध्ये जायचं आहे. तर तिथं जाऊन मी काय खातोय, माझं फेवरेट फूड, तुम्ही फक्त ब्लॉग बघा. तुम्हाला तिकडे जायचं? कॅम्पमध्ये नाही आहे, ते आहे नवी पेठमध्ये. एवढी हिंट देतो तुम्हाला आता. बरोबर ना प्रियांका? तर दुपारी विवान झोपला की आम्ही जाणार आहे, लंच करणार तिकडंच, आणि प्रियांकाला थोडी शॉपिंग करायची आहे. तर पूर्ण ब्लॉग बघा, मस्त आजचा दिवस स्पेंड होणार आहे आमचा. मित्रांनो बघा, आज ब्रेकफास्टमध्ये काय आहे. डोसा करते प्रियांका. उदे शिजला नाही तो. बघा मस्तपैकी आहे तांदळाचं पीठ. वाव, मस्त झाला आहे. हे पाणी छिडकलं का काय त्याच्यावर? हां, शिकली प्रियांका, मी शिकवले दिला बरोबर डोसा करायचा. अरे वा, ठीक आहे. तुम्हाला नाहीये प्रोसेस चीज मला दे. गप खाते. मला पाहिजे दे ना. अरे एवढं पॅकेट मोठं आणलं, सगळं तुम्हीच खाल्लं ना. एक तरी क्यूब राहिले, ते खाऊ दे मला. काय इमोशनल डायलॉग मारला यार. मग आय लाईक चीज. बघा डोसा इथे बनवला एक, तो मी आता घेतो. चटणी पण बनवली आहे मस्तपैकी. इथं पुदिना, तुमचं अंडी सोलून घ्या स्वतः. पुदिना चटणी. इथं आपले अंडी पण आहेत, गावरान अंडी आहे, त्यामुळे एकदम छोटे आहेत, एवढीशी. आपण आता अंडी सोलूयात. विवान पण उठलेला आहे तिकडं. उठवलंय, उठला नाही. डेंजर आहे पोरगं, उठत नाही. मला 2च बाद झाले डोसे. बाद झाले का? हां, जरा पातळ करायचं. आई डोसा खायचा आहे. अंड खायचं. अंड खा. डोसा खायचा आहे. डोसा खायचा आहे. एवढं मागं चमका बसला. चटणी तिखट आहे. खा काय ना, खा. छान आहे ना. छान आहे ना. बघा मित्रांनो, तर एकदम टकाटक होऊन चाललो आहे आम्ही पुण्यात. एफ सी रोडला, FS फॅशन स्ट्रीटला.
तर प्रियांकाला शॉपिंग करायची. कॅम्पला आहे. अच्छा, FS कॅम्पमध्ये जाणार आहे जसं मगाशी सांगितलं सकाळी. आणि बिर्याणी पहिलं खाणार कॅम्पला आहे. जायचं का मग उशीर होईल. हा, मग पहिलं बिर्याणी खाऊ ना. हा मग तिथलं एक्सप्लोअर करायचं म्हणजे पहिलं तिथे आपण तुळशीबाग आणि FC ला जाऊ. अच्छा, तुळशीबागेत पण जायचं आहे. आणि मी मोबाईल पण एक्सचेंज केलेला आहे. तर iPhone 16 Pro Maxमध्ये ब्लॉग येतील आता. प्रो मॅक्स नाही आहे, प्रो आहे फक्त. त्यामुळं आता चाललं आहे कडक उन्हात 2 वाजलेत. कसा दिसतोय माझा नवीन iPhone प्रियांका? मित्रांनो, आलेलो आहे आम्ही SP बिर्याणी. बघितलं असेल हे बघा, प्रियांका बसली समोर. आणि एवढं ऊन आहे ना बाहेर, डेंजर ऊन आहे. असं वाटत होतं होलिका दहन चालू आहे आणि आम्ही फेऱ्या मारतो स्टार्ट पासून एंड पर्यंत. म्हणजे एवढ्या जळाया पण लागतायत. उन्हाळा आणि हीट वेव्ह पण सांगितली गव्हर्नमेंटने. तरी सुद्धा आम्ही हिंमत केली बाहेर पडायची. आणि आता वाजलेले आहेत 2:57. एवढी समोर SP बिर्याणी असताना त्यावर ताव न मारणारा तो मी नव्हेच. अंडा बिर्याणी इथे प्रियांकाने ऑर्डर केली होती अंडा बिर्याणी. मी ऑर्डर केली मटन बिर्याणी. कढी पण आली आहे, म्हणजे आम्ही मागवली आहे. आणि रस्सा पण दिलाय त्यांनी. प्रियांकाला भूक लागलेली आहे, कांदा लिंबू भरपूर दिले. आता मी वाहतो ताव. बिर्याणी खाऊन झाली SP बिर्याणी. आता जातोय आम्ही FC फर्ग्युसन कॉलेज रोड. कारण आता फॅशन स्ट्रीटला जायचा प्लॅन कॅन्सल झालाय, कारण ते थोडंसं उलट होईल. मस्त वाटली बिर्याणी. गॅस टंचाईमुळे प्राइस वाढलेली आहे. पार्सल ठेवलंय मी, कारण गेली नाही आम्हाला ती बिर्याणी. मी पण शिल्लक ठेवली, प्रियांकाने पण शिल्लक ठेवली. FC रोडवर आलोय आम्ही, फर्ग्युसन कॉलेज रोडवर. आता गाडी पार्क केली इथं मागे आणि आता आम्हाला रोड क्रॉस करायचा आहे. काय 14 मिनी बोका बुक कॅफे इथं मागे. टाको बेलच्या अपोजिट गाडी पार्क केली. पेट्रोल पंप आहे इथं. काय झालं, एवढं वेळ प्रियांका शोधत होती, तिला काय मिळालंच नाही यार. आता आम्ही पुढच्या दुकानावर चाललेलो आहे. काय झालं, याच्या पलीकडे पण दुकान आहेत का? सगळे हे लाईनच आहे. अच्छा अच्छा, इथं पण आहे लाईन बघा. इथं साईडला पण मुलींसाठी भारी एरिया. फायनली प्रियांकाला एक टॉप पसंत झाला आहे. हे बघा, हा 1 तासात एक टॉप चूज केला आहे प्रियांकाने. आता दुसऱ्या दुकानावर आलो आहे आम्ही. मी देतो याचे पैसे. भारी वाटतंय. घेऊन टाक. फायनल केला आहे, तिथं लावला आहे ना तसा आहे, सेम टू सेम. चांगला आहे. एवढं गरम होत आहे ना, कैरी पण आम्ही घरी घेऊन गेलेलो आहे, पण आमचं असं बनतच नाही आहे. जास्त क्वांटिटी मध्ये टाकायचं असतं का? भाई साहब, गोटी सोडा. तू का पिली माझा? कसं आहे? हा, भारी वाटलं यार. गोटी सोडा ऑरेंज ज्यूस. तुझं गोटी सोडा जलजिरा. भारी वाटलं. बघू तुमचं. गोड आहे माझा. नको, थोडंसंच पी प्रियांका. गोटीवाला नाही का? गोटी में मजा आता है. बनवून देऊ शकता आता प्रियांका तुला. इथं कोकमचं एक मला बॉक्स आणून. जास्त थंड यार. तिकडे गोटी सोडा पिलो, अजून एक प्यायची इच्छा झाली. परत कोकम घेतला. ऑरेंज होता, आता कोकम घेतला. 5:30 वाजलेत आणि आम्ही निघालो आहे घरी. तर प्रियांकाला जे पाहिजे होतं ते मिळालं नाही. पण एवढी शॉपिंग झाली आहे, 2,000ची झाली असेल. 2,000 रुपयाची शॉपिंग झाली आहे प्रियांकाची. आणि मी आपलं सोडा घेतला, गोटी सोडा.
पहिलावाला भारी वाटला, सेकंडवाला एवढी मजा नाही आली. पहिला त्याने अशी गोटी आमच्यासमोर फोडली, त्याच्यात मजा असते. आणि दुसऱ्यावाल्याने डायरेक्ट कोल्ड ड्रिंक टाकली, म्हणजे ते प्लास्टिकच्या बॉटलमध्ये. बघा मित्रांनो, जेवण करत आहे आम्ही आणि इथं आई आहे, दादा आले तर आजच, कारण उद्या आहे अक्षय तृतीया. तिथं ठेवलेत ना आंबे. दादांनी आणले 2 डझन शिरूरवरून. ते आणलेत शिरूरवरून, गावावरून 700 रुपये डझन. तर स्वस्त आहेत तिकडं, त्यामुळं आणले 2 डझन. आणि थोडेसे आंबट आहेत, पण विवानला आंबट आवडते त्यामुळे त्यांनी पूर्ण आंबा संपवलेला आहे. आणि उद्या अक्षय तृतीया, उद्या आंबाचा आंबरस करायचा आहे आणि जेवण पण घालायचं असतं, पितृ जेवण. आणि मी हे बघा बिर्याणी खातोय, ती SP बिर्याणी शिल्लक राहिली होती, पार्सल घेऊन आलो आम्ही. त्यामुळं मटन बिर्याणी, अंडा बिर्याणी दोन्ही मिक्स केली आहे. प्रियांकाने शॉपिंग पण केली आहे, ते पण दाखवतो थोड्या वेळात पूर्ण कलेक्शन. प्रियांकाने उद्घाटन केलं आहे. प्रियांकाच्या एक्सप्रेशनवरूनच कळालं आंबट आहे आंबा. देखाव, चाकू घेतलाय, चाकू दे, चाकू दे बरं मला. माझा हात चाकू नाही घ्यायचा, चाकू पाहिजे त्याला. चाकू पाहिजे, चाकू नको, चाकू नको. प्रियांका क्विकली सांगणार आहे आज काय काय शॉपिंग केली, दाखवणार आहे. ड्रेस वगैरे, ड्रेस व्हाईट कलरचा टॉप. दुसरा येतोय आता, हा एक टॉप आहे. तिने म्हणजे ऑफिससाठी पण घेतली आहे काही टॉप्स. आणि एक सरप्राईज पण आहे, फिरायला जाणार आहे आम्ही कुठेतरी, सांगू पुढच्या व्लॉगमध्ये. त्याच्यासाठी पण शॉपिंग केली आहे. हा थर्ड आहे बांधणीचा. आणि हा एक आहे स्वेटर टाईप. मला तो स्वेटरच वाटतो. काय घेतला आहे प्रियांकाने उन्हाळ्यात माहीत नाही मला. FC रोडला गेल्यावर तिला दिसलं, मग तिने उचलला. आणि हा एक कुर्ता घेतला आहे. प्रियांकाला तो कलर खूपच आवडलेला आहे. आणि विवानची धडपड चालू इथं, थांब ना जरा. आणि हा रेड कलरचा एक कुर्ता घेतला आहे आईसाठी, कारण आईला पण घेतले 2-3 कुर्ते. आणि हा घेतला एक ब्ल्यू कलरचा, हा पण एक मस्त आहे, मस्त आहे हा पण. आणि हा आहे नेव्ही ब्ल्यू ना का ग्रीन, हा एक कुर्ता आहे. म्हणजे आईसाठी 2-3 घेतलेत. हां, तर अशी आहे प्रियांकाची आजची शॉपिंग FC रोडची. आणि सगळ्यांना माहिती FC रोडवर कसे असतं, काय असतं, फॅशन असते आणि बजेट फ्रेंडली असतं सगळं. आणि इथं लिंबू खातो आहे आणि कसा हसतो आहे बघा. त्याने रबर खाल्ला होता, रबर. म्हणजे बघा, विचारच करू शकत नाही अशा गोष्टी खातो आहे तो. मग त्याला आम्ही लिंबू देतो, म्हणजे कसं रबर थुंकून टाकतो आणि मग लिंबू खातो. लिंबू दिलं ना काही पण काढणार तोंडातून बाहेर, अशी त्याची खासियत आहे बाबा.